विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोडवणार आहोत प्रश्नपत्रिका नंबर 11 जी 15 डिसेंबर 2017 दुपारी 4च्या वेळेत झाली होती. एकूण तीन पेपर रोज व्हायचे. त्यामधील प्रश्नपत्रिका 10वी ही दुपारी 12:30ला झालेली होती आणि प्रश्नपत्रिका 9वी ही सकाळी 9ला झाली होती. आता आपण हा तिसरा पेपर म्हणजे 15 डिसेंबर दिवशीच झालेली ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नपत्रिका 11 दुपारी 4च्या वेळेत. तर त्यातला आपण मराठी विभाग सोडवूया. रोज 3 प्रश्नपत्रिका काय होत होत्या, 3 वेळेत घेतल्या जात होत्या. आता पहा, आपण मराठी प्रश्न पाहूया. इथे 2 नंबरला आलेला आहे. पहा, प्रश्न मिक्स होते. तर बघा, 2 नंबरला मराठीचा प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? तर सूर्य हा शुद्ध आहे, सूर्योदय पण शुद्ध आहे, सूर्यास्त पण शुद्ध आहे, सूर्यावर्त इथे सला दुसरा उकार हवा होता, त्यामुळे डी हा पर्याय आपला योग्य आहे, तो अशुद्ध शब्द आहे. पुढील प्रश्न पहा, गणेश या शब्दाची संधी सोडवा. तर पहा, गण अधिक ईश हे याचे योग्य उत्तर आहे. कारण पहा, अच्या पुढे ई किंवा दीर्घ ई आल्यास त्याबद्दल ए होतो. या स्वरसंधीनुसार याचे उत्तर आहे गणेश. गण अधिक ईश बरोबर गणेश, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट 26 नंबरला आलेला आहे. पुढील म्हण पूर्ण करा. वासरात लंगडी, गाय शहाणी, पर्याय क्रमांक सी हे याचे योग्य उत्तर आहे. आता 98 नंबरला आलेला आहे. पहा, खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? मी येत होतो, मी येणार होतो, मी येणारच होतो, मी नाही येणार होतो. तर अशुद्ध वाक्य आहे मी नाही येणार होतो, पर्याय क्रमांक डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबरला काय म्हटलेला आहे? तुमच्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला. या वाक्यातील विशेषण ओळखा. तर पहा, यातील द्विगुणित हे विशेषण आहे, पर्याय क्रमांक डी. तर पहा, अधिविशेषण आणि विधी विशेषण या विशेषणाच्या प्रकारानुसार काय होतंय, तर हे विधी विशेषण आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर आहे. तर तुम्हाला एवढ्या प्रश्नपत्रिका अभ्यासल्यानंतर लक्षात आले असेल की त्यांनी विशेषण या प्रकरणावर खूप काय दिलेलं आहे, भर दिलेला आहे. तर तुम्हाला मराठी ग्रामर पूर्ण परफेक्ट करायचं आहे, जेणेकरून तुमचा वेळ तिथं जास्त जाणार नाही. पटापट तुम्ही उत्तरं क्लिक करून जे वेळ खाऊ प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी काय द्याल, वेळ द्याल. तर पहा, विशेषणाचे प्रकार मी इथे तुम्हाला दाखवते. एकूण यातील अधिविशेषण व विधिविशेषण पहा. जे विशेषण विशेषाच्या आधी येते त्याला अधिविशेषण असे म्हणतात आणि जे विशेषण विशेषाच्या नंतर येते त्याला विधिविशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, शहाणी मुले शिस्तीने वागतात. शहाणी मुले शिस्तीने वागतात या वाक्यात शहाणी हा अधिविशेषण आहे. नंतरचं वाक्य पहा, मुले शहाणी आहेत. या वाक्यातील शहाणी हा शब्द काय आहे, विधिविशेषण आहे, म्हणजे तो नामानंतर आलेला आहे. या प्रकारानुसार आपलं उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक डी द्विगुणित. नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? निशस्त्र, 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 निशस्त्र. तर पहा, यापैकी पहा 139 नंबरला हा प्रश्न आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द पर्याय क्रमांक सी निशस्त्र हा होणार आहे. त्यानंतरचा 141 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? वीट, माती, भिंत, वरील सर्व. तर पहा, ती वीट, ती माती, ती भिंत, म्हणजे वरील सर्व हा याचा काय येणार, पर्याय योग्य येणार आहे. त्यानंतर 146 नंबरला परत मराठीचा प्रश्न आलेला आहे. डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? माहित आहे तुम्हाला, डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नयन, लोचन, नेत्र, त्यामुळे पर्याय क्रमांक ए हे याचे योग्य उत्तर आहे. पुढील जोड शब्द पूर्ण करा. गोरा, गोमटा, पर्याय क्रमांक ए. चल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? चल
अचल. पर्याय क्रमांक ए. खडे फोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर खडे फोडणे म्हणजे दोष देणे, दुसऱ्याच्या नावाने खडे फोडणे असे म्हटले जाते बघा. तर खडे फोडणे म्हणजे काय? दोष देणे असा त्याचा अर्थ होतो. त्यापूर्वी 184 नंबरला एक प्रश्न आलेला आहे पहा. एकमेकावर अवलंबून असणारे परस्परावलंबी. पर्याय क्रमांक सी. अशा प्रकारे आज आपण 11वी प्रश्नपत्रिका सोडवली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.